नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. मी बाळासाहेब गुंजाळ, गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक. खरं तर आज एक महिना होता. आज 16 तारीख आहे, 16 जून. आणि एक महिन्यापासून सारखा पाऊस पडतो आहे. पावसाचा खंडही पडेना. आणि त्याच्यामुळे झालं आहे काय की पेरू शेतकऱ्यांचे बरेच फोन येऊ राहिलेत. आणि जे काय ज्यांनी जानेवारी फेब्रुवारीमध्ये छाटण्या केल्या होत्या त्या शेतकऱ्यांचं म्हणणं येतं आहे की आता साईज नाही होऊ राहिली. कारण की त्यांची कंडिशन जी काय आहे ती पण समजते, परंतु जमिनीला जे काही वापसा पाहिजे आणि पांढऱ्या मुळीची चाल व्हायला पाहिजे ती मात्र आपल्याला बागेमध्ये होताना दिसून येत नाही. आता हे माझ्या बागेत आलो आहे, पाहू शकता. हे बेड आहे. आता हे बेड एक महिना झालं आहे, याला पाणी पण दिलं नाही, एक तासभरसुद्धा पाणी चालू केलं नाही, परंतु पूर्ण ओलं आहे. आणि असं ओलं असल्याकारणानं काय होतं आहे की आता जमिनीतून जे काही नवीन मुळी डेव्हलप व्हायला पाहिजे आणि जे काही अन्नद्रव्यवर जायचे ते मात्र जाऊ नाही राहिलं. आणि त्याच्यानंतर दुसरी एक समस्या अशी भेडसू राहिली की जे काय झाडावरती मालाची सेटिंग आहे त्याची साईज मात्र तेवढी ग्रीप धरून नाही राहिली. म्हणजे जे काय आता माझ्या बागेत आज साधारणतः फोम बसवायचं काम चालू आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, आता हे फोम बसवलेले आहेत, परंतु तुम्ही काही फळं तसे मागं सोडलेले आहेत. आता आतमध्ये पाहिले तर या ठिकाणी अशी फळं सोडले आहेत. त्याचं कारण असं आहे की साईज होण्यासाठी आपल्याला खालून जे काही अन्नद्रव्यावर झाडाला जायला पाहिजे ती जाऊ नाही राहिली. त्याच्यामुळे साईज एकाच वेळेस बांधण्यासाठी येत नाही आहे. काही साईज चांगली मोठी व्हायला लागली, काही बारीकच आहे, आणि सेटिंग मात्र एकाच वेळची आहे. परंतु ही जर समस्या असेल तर मात्र शेतकऱ्यांनी आता काय करायचं आहे, जे काय आपण फोम बसवणार आहोत साधारणतः एक थोडेफार मागं पुढं होतील, परंतु जी काही मोठी मोठी आहेत फळं अगोदर त्याला फोम बसवून घेणं फार गरजेचं आहे. कारण की आता वातावरणामध्ये जी काही ह्युमिडिटी आहे तिचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचे परिणाम आपल्या फळावरती होऊन दिसत आहेत. आता तुम्हाला दाखवतो काय परिणाम होत आहेत. आता हे जे काही फळं आहे या ठिकाणी पहा, आता हे ठिकाणी आता असे पाण्यासारखे थेंब आलेले आहेत फळावरती. हे पहा, आता दिसतंय, हे पहा अशा पद्धतीचे थेंब आलेले आहेत. आणि अशा पद्धतीचे जर हे आले तर याला देवी रोग होतो. नंतर हे जर सुकले आणि त्याच्यापासून काय होणार, पुन्हा हे फळ खराब होणार आणि त्याला आपण देवी रोग म्हणू शकतो. म्हणजे जे काही आतला भाग आहे याच्यावरती आपण फवारण्या पण घेतल्यात बुरशीनाशकांच्या 1-2, परंतु तरीसुद्धा जो काही आत झाडाच्या एकदम बुंद्याच्या असतील किंवा मध्यभागी असतील त्या फळामध्ये आपल्याला अशा पद्धतीने देवी रोग दिसतो आहे. परंतु जे काही मोठी फळं आहेत ती मात्र आता फोम बसवणं फार गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. थोडी निसर्गाची साथ पाहिजे असते शेती करताना. आणि जरा इथून पुढं जर ऊन पडायला लागलं, जमिनीला जर वापसा आला, तर निश्चितपणे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा एखाद्या चांगल्या दर्जाचं ह्युमिक ॲसिड सोडायचं आहे का, जेणेकरून नवीन मुळी डेव्हलप होईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जे काय पेरू आहे तो पुन्हा फुगायला चालू होईल. कारण की जोपर्यंत मुळी डेव्हलप होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही पद्धतीचा ग्रोथ दिसणार नाही झाडामध्ये पाहिजे तशी. झाडं पिवळी पडलेली दिसणार आणि त्याची कंडिशन मात्र चांगली होणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जशी वापसा येईल तशा त्यानंतर त्याला पहिल्यांदा ह्युमिक सोडायचे आणि त्यानंतर पुढची जे काय खतांचं नियोजन असेल ते करायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात जर घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला ते काम करता येईल आणि चांगल्या पद्धतीने पेरूकडे लक्ष देता येईल. आता हे मधला भाग पहा, 1 महिना झाला आहे. अगदी मध्ये पाणी साचून होतं काही दिवस, आता पाणी ओसरले किंवा कमी झाले. कालच्या धरून पाऊस कमी आहे, पण मग अधूनमधून पाऊस होते. थोडा जरी पाऊस झाला तरी पुन्हा चिडचिड होते आणि जमिनीला कुठल्याही प्रकारची वापसा येत नाही. आता हे पहा, अशा पद्धतीची जी काही मोठी फळं आहेत ह्या फळांना मात्र आपण बसवतो आहे फोम ही अशी. परंतु जी काही छोटी फळं आहेत झाडाच्या एकदम बुंद्यामध्ये असतील किंवा मध्यभागी असतील ती फळं काही बारकालीच आहे. आणि जशी ती मोठी होतील पहिला हात संपेपर्यंत मागचीसुद्धा आपल्याला परत बांधण्यासाठी येतील. आणि त्यानंतर आपण हे पेरूचं पूर्णपणे 100% फोमिंग करणार आहोत. कारण की माझ्या झाडावरती सेटिंग चांगली आहे, गळ पण खूप मोठ्या प्रमाणात चालते, परंतु मुळातच जे काय आपण चांगलं नियोजन केलं तर खतांचं असेल, पाण्याचं असेल, त्याच्यामुळे झाडावरती लागतानाच 300+ फळांची संख्या होती. आणि गळ होऊन किती झाली तरी आजही माझ्या झाडावरती 100, 125, 150च्या आसपास फळं आहेत. अगदी कोणत्याही झाडापाशी गेलं आणि मोजले तर ती संख्या आपल्याला दिसून येते. आता हे पहा, इथं एका नजरेमध्ये जरी पाहिलं तरी आपल्याला इथं एक 30-40 फळं दिसतात. तर पूर्ण झाडाकडे जर आपण लक्ष दिलं तर त्याच पद्धतीची आपल्याला संख्या आहे. आणि हे बाजूला आपण फोम बसवलेले आहे, परंतु फोम आता झाडाला साधारणतः 70-80 बसत आहेत, तरी मागं 50-60 फळं राहत आहेत. तीसुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये बसवणार, कारण की पूर्ण आपला हा 3 एकरचा प्लॉट आहे आणि 3 एकरला पूर्णपणे येडा येऊस तर एक 8 दिवस लागणार आहेत. आणि 8 दिवसामध्ये ती पण साईज मागची ओढून येईल थोडीफार ऊन पडल्यानंतर आणि पुढचं काम आपलं चालू राहणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी ह्या 2-3 गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. एकतर आपल्या बागेमध्ये ते पाण्यासारखे थेंब येत आहेत आणि ते काळे पडल्यानंतर त्याला देवीसारखे वन तयार होत आहेत, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जे काय जमिनीमध्ये वापसा यायला पाहिजे ते वापसेकडे पण लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण जे तुमच्या जमिनीवर वापसा जर नाही आली तर निश्चितपणे आपल्याला जमिनीला जे काय झाडाला जे काय अन्नद्रव्य जाणार आहेत ते जाणार नाहीत आणि त्याचा परिणाम आपल्या झाडावरतीच होणार आहे.
मग झाड पिवळं पडणं असेल, मालाची साईज न होणं, या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागते. कारण की जानेवारीपासून आजची जर परिस्थिती पाहिली तर आत्ता खरं तर एक चांगली साईज पाहिजे होती, आयडियल म्हणजे 250-300 साईज पाहिजे होती, परंतु ती होऊ नाही राहिली. कारण की पाऊस लवकर झाला आहे आणि त्यात वापसा नाही आहे जमिनीला. ह्या दोन गोष्टींनी जर साथ नाही दिली तर आणखी आपला पेरूचं जे हार्वेस्टिंग आहे ते थोडं उशिरा होऊ शकतं. परंतु त्यात आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जमिनीचं जोपर्यंत वापसा येईल त्यानंतर मात्र निश्चित स्वरूपात त्याला जी काही खतांची आवश्यकता असेल ती देणं गरजेचं आहे. आता माल फुगवण्यासाठी आपण साधारणतः याच्यामध्ये 0.34 असेल, 0.60-20 असेल, कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन या घटकांचा वापर करत असतो. यापेक्षा वेगळ्या प्रकारची खतं ग्रेड आहेत बाजारामध्ये, त्या ग्रेडचा तुम्ही तुमच्या पद्धतीने वापर करायचा आहे. संबंधित कृषी सेवा केंद्राचा योग्य तो सल्ला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच त्या ग्रेडचा वापर करायचा आहे. मी सांगतो आहे म्हणून ह्या ग्रेडचा वापर करावा असा कुठल्याही प्रकारचा हट्टा आपला याच्यामध्ये नसतो. परंतु मी माझ्या पद्धतीने माझ्या कंपनीच्या अनुभवानुसार जे काय आपल्याला खतांचे चांगले रिझल्ट भेटतात त्याच्यावरती काम करत असतो. तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने काम करायचं आणि त्या पद्धतीने नियोजन करते. मात्र मुळात आपण हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की आपल्याला हे दोन गोष्टी लक्षात घ्यायचं. एक तर जमिनीला चांगली वापसा येऊन द्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला वापसा आल्यानंतर पहिले एक ह्युमिक सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जे काय असं फळावरती हे थेंब आलेले आहेत पाण्यासारखे बारीक बारीक, त्याला आपण देवी रोग म्हणतो, ह्या देवी रोगावरती सुद्धा नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी नेटिव्ह बुरशीनाशक असेल किंवा आणखी बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारचे बुरशीनाशक आहेत, त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि त्याच्या माध्यमातून आपला पेरू बागेवरती जे काही देवी रोग येणार आहे तो कंट्रोल होण्यास मदत होणार आहे. कारण की परिस्थिती मुळात तशी आहे, गेल्या महिन्यापासून पाऊस तर आहे, त्याच्याबरोबर गरमी पण भरपूर आहे आणि जशी ह्युमिडिटी वाढते, शहरामधून घाम खूप मोठ्या प्रमाणात निघतो, त्यावेळेस मात्र निश्चितपणे आपल्याला त्या फळांवरती अशा पद्धतीचे थेंब किंवा अशा पद्धतीचे डाग आपल्याला दिसायला लागतात आणि त्या डागावरती नियंत्रण जर केलं नाही तर आपला बाग बऱ्यापैकी खराब होऊ शकतो. म्हणून त्याला योग्य प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि बुरशीनाशकामध्ये त्याचं कंट्रोल करायचं आहे. आणि जे काही मुळ्यांचं असेल मुळ्यांवरती सुद्धा त्याच पद्धतीने सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करायचे आहेत, जेणेकरून आपली नवीन मुळी चालल्यानंतर झाडाला चांगल्या पद्धतीचा पुन्हा जोम येईल आणि फळांची फुगवण चांगली होईल, झाडाला पुन्हा काळोख येईल आणि चांगल्या पद्धतीने आपली पेरू शेती उभी राहू शकते. धन्यवाद.